भाजपचं सदस्यत्व अभियान सुरू झालेलं आहे, काय लक्ष आहे आणि शिर्डीला देखील एक कार्यक्रम 12 तारखेला कार्यक्रम अधिवेशन होतं। आज महाराष्ट्राचं सदस्यता अभियान सुरू झालं। मी स्वतः 88-0000-2024 हा जो आमचा सदस्यता अभियानाचा क्रमांक आहे, मोबाईल नंबर आहे, तो डायल केला की सदस्य होता येतं। हा क्रमांक डायल करून मी स्वतः देवेंद्रजी यांची सदस्यता पूर्ण केली आहे। महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी प्राथमिक सदस्यता नोंदणी आम्ही पुढच्या 15 दिवसामध्ये करतो आहे आणि 12 जानेवारीला शिर्डीला राज्याचं महाधिवेशन आहे, दिवसभराचं अधिवेशन आहे। या अधिवेशनाला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डाजी, नितीन गडकरीजी, मान्य देवेंद्रजी, मान्य अमितभाई शहाजी या दिवसभराच्या अधिवेशनात उपस्थित राहणार आहे। राज्यातले 15,000 प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये आम्ही बोलवलेले आहे आणि माननीय देवेंद्रजीचा सत्कार राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्ही करणार आहोत। मी मगाच सांगितलं की 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा भारतीय जनता पार्टीचा पक्ष आम्ही या ठिकाणी नोंदवितो आहे। 1.5 कोटी सदस्य संख्या आम्ही नोंदवतो आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय लक्ष असणार आहे? नाही, आमचं हे सदस्यता अभियान ऑलरेडी 4 महिने उशिरा झाला आहे, कारण निवडणुकीमुळे आम्हाला उशिरा सुरू करावं लागलं आणि 1.5 कोटी सदस्य संख्या आम्ही केल्यानंतर या महाराष्ट्रातल्या येणारी जे कार्यकर्त्याची निवडणूक आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, त्या ठिकाणी नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, या निवडणुकीमध्ये आमचा पक्ष समोर जातो आहे आणि आमचे जे सदस्य होतील 1.5 कोटी, या 1.5 कोटी सदस्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या कार्यकर्त्याची निवडणूक लढणार आहोत। पुढच्या 20 जानेवारीपर्यंत जेव्हा आमची सदस्य संख्या होईल, मग आमच्या स्थानिक समित्या होतील, बूथ समित्या होतील, मंडळ अध्यक्षाच्या निवडणुका होतील, निवड होईल, जिल्हाध्यक्षाची निवड होईल आणि मग लवकरच प्रदेशाच्या अध्यक्षाची निवड आमचं त्या ठिकाणी होईल आणि खऱ्या अर्थाने एक नवं संघटन पर्व या महाराष्ट्रात सुरू होईल। काय नेमकं मार्गदर्शन जे आहे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केलंय? आमच्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी कमाल केली की आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आमचा पराभव झाला, आम्ही या पराभवातून काही शिकलो आणि शिकून जिंकलो आणि त्यामुळं मला असं वाटतं की ज्या पद्धतीचा विजय मिळाला आहे, भारतीय जनता पार्टीच्या आमच्या बूथच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या पदाधिकाऱ्यांनी, आमच्या आमदार खासदारांनी आणि आमचे देवेंद्रजी नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्राचं त्यांनी केलं आणि मोदीजींच्या मार्गदर्शनामध्ये, अमितभाईंच्या त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीच्या रचनेमध्ये, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींच्या नेतृत्वामध्ये, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींच्या संपूर्ण संघटनात्मक त्या कार्यामुळं आणि अनेक लोकांचे आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद मिळाले आणि त्यामुळं खरं तर आमच्या बूथच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढली, ज्या पद्धतीने 29 अनेक योजनांवरनं आम्ही ही निवडणूक लढली आहे, मला असं वाटतं हा मोठा विजय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आम्हाला मिळवून दिला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।